कॅमेरा ऍक्शन. आज पुन्हा एकदा काकूंच्या भेट झालेली आहे. कसे आहात? बरे आहात ना? मस्त मस्त. तू कसा आहे? मजेत मजेत. तुझीच मजा आहे. माझीच मजा आहे. आज आपलीच मजा आहे. विक्रांत, कोणाची मजा आहे? तुमच्यासाठी केलाय, मला देणार का नाही ते पण नाही माहिती मला अजून. तू रोज खातेस, आता यांना खाऊन दे. असं असतं एकदा. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळकर. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये. आता सध्या थंडीचा सीझन चालू झालेला आहे आणि सगळ्यांना सर्वप्रथम थंडीच्या खूप खूप शुभेच्छा. जेवढा पाऊस पडतो तेवढी बेकार थंडी पण पडते आणि त्यानंतरला बेकार ऊन पण लागतो, गरमी पण वाढते. सो थंडीचा सीझन चालू आहे, थंडीची मजा घ्या. पण आता माझे जो आता कोलबी होणार आहे, आता चाललोय अलिबागला एका शूटसाठी चाललोय. सोबत गौरी वगैरे आहे. जो एका वेगळा अल्टिमेट शूट आहे. सो तुम्हाला तिथे जाऊनच समजेल. सो अलिबाग चौल या ठिकाणी जायचं आहे. तिथून वेगवेगळे लोकेशन आहेत. सो आता वाजलेले आहेत सकाळचे 5 आणि थंडीतनं कुडकुडत निघायचं आहे. तिकडनं गोरेगाववरनं वगैरे गौरी वगैरे निघाली असेल बघूया. सो बाईकने जायचं आहे. सगळी स्वेटर बिटर घालून सगळं तयारी करायची आहे, जायचं आहे. कारण थंडी आता बाहेर एवढी मजबूत आहे ना, जायला पण आता कसंच तरी वाटतंय. पण सगळा स्वेटर वगैरे घालून जायचं आहे. सो चला आजच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आपली स्वप्नसुंदरी पार्किंग मध्ये मस्त उभी आहे. चला मॅडम, जायचं आज अलिबागला. कार्लेखिंडला आलोय आता आणि वाजलेत 7:30. गाड्या आपल्या उभ्या, चाय हात कापतायत. संकेत आहे आणि अक्षय पण आला आमच्यासोबत. अक्षयने जॉईन केलं आम्हाला. अक्षयने आताच जॉईन केलंय. सो कशासाठी चाललंय, काय चाललंय तिथं जाऊनच सांगतो. मजा येणार आहे. हात कापतात लिटरली. या काय सुंदर नजारा वाटतंय ना, जबरदस्त. तुझा पण घ्यायचा मला. तुम्ही बघू शकता माझा न्यू लुक. आउटफिट पण मस्त आहे. आणि माझा लुक दाखवतो. दाखव. हा बघा. सो बेसिकली आज शूट आहे. अखंड मूवी बघितला असाल तुम्ही. सो त्या रिलेटेड आहे. सो आउटफिट गौरीनी पण सेम तसंच घातलंय आणि माझं सुद्धा आहे. सो करताना मजा येणार आहे आणि जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही बघाच. मी लिंक देतोय आणि इंस्टाग्राम पेजला तर माझ्या येईलच 100%. सो मी शेअर करेनच ह्या गोष्टी. आणि पहिली गोष्ट तर काकण हा खूप स्पेशल मूवी आहे सगळ्यांसाठी. तर निखिलला रिझन घेण्याचं कारण हेच की निखिल एक गावाकडचा मुलगा आहे आणि त्याला माहिती आहे की गावाकडचं कसं ॲटमॉस्फिअर असते आणि कसं त्यानुसार ऍक्ट करायचं. सो त्याला मुद्दामून घेतलेलं आहे. सो आता आम्ही काहीतरी शूट करतोय. सो बाकीचे लोकेशन बघायला गेलेत आणि आज आम्ही चौलमध्ये आलो. अलिबाग चौलमध्ये. अलिबागला खूप वेळा येत असतो पण आज गौरीचा मित्र सौरभ भट्टीकर सगळ्यांना माहिती असेल. सो म्हणजे कॅमेरा इंडस्ट्रीतले असाल तुम्ही, सिनेमॅटोग्राफर असाल, सो त्या इंडस्ट्रीमधला दादा आहे. नंतरला ओळखून देतो. आणि आज अलिबागच्या नलिनी काकूंना पण भेटायचं आहे. येस. त्यांचा सकाळी फोन येऊन आम्ही दोघे एकत्र जाणार आहे. सकाळ फोन आलेला आम्हाला की येतंय ना, आधी शूट हुरकून आम्ही येतोय. आणि दुसरं जेवण पण तिकडे केलेलं आहे आपल्यासाठी. मच्छी काय खाणार बोला? पापलेट, सुरमई. मी तर सुरमई सांगितलं, मग निखिल पण हा बोलला. चला आता आम्ही एक रील शूट करतो आणि शूट साठी हा घर बघितलेला आहे. मस्त आहे. तिथे जवळ आहे. हे झाल्यानंतर मग आपण डायरेक्ट किल्ल्याकडे जाऊ शकतो. जसं बोला लोकेशनला जे ते शूट करून घेऊ. हा इथलं संपूर्ण डायरेक्ट किल्ल्याकडे आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. किल्ल्यानंतर मग एंडिंगला तो आपला बोट वगैरे सीन आहे ना तो. फक्त आता ते 10 मिनिटाचा चपला बघा पप्पांच्या घरून आलाय. जुना दाखवायचा सगळा. बरा वाटतंय ना. इकडे गावात खूप शांतता आहे आणि झाडं वगैरे भरपूर आहेत. बागा आहे, वाडीमध्येच झाड आहे. इकडे बागायत आहेत ना, त्यांना वाडी बोलतात.
ए गाडीवाला या बेटा कचरा निकाल, गाडीवाला या. अक्का अलिबाग साफ करून ये. तर मंडळीनो आता अर्धी शूटिंग झालेली आहे आणि आता पोटात गोला आलेला आहे. जेवायला जो आता येल झालेली आहे. दुपारचा 2 वाजलेला आहे. आता जेवायला कुठे जातोस निखिल? जेवायला चालला नलिनी काकूंच्या गावाला. आणि नलिनी काकूनी काय बनवलं आपल्यासाठी? म्हावरा बनवला. म्हावरा आम्ही सगळी येणार म्हणून नलिनी काकूंनी म्हावरा बनवलेला आहे. खायला जायचं आहे. सगळे बसलेत. बाय द वे आज दादा आणि वहिनींच्या घरी आमचं पाहुणचार होतं. सकाळपासून आम्हाला दादा वहिनी फिरवत आहेत. आमचं खरं अजून अर्धच आहे. 2 वाला दादा द्रोणकर द्रोणाचार्य द्रोणाचार्य नाही रे, द्रोणकर. चला नागाव रोडला आलेलो आहे. कोकण फूड बाजार. आपल्या नवीन काकूंचा बॅनर. शॉप पण आहे. आता शॉप पण ओपन झालाय. जाऊया. तत्पूर्वी स्टुडिओत जाऊया. पहिला कुठं आहेत तर बघूया. कसे आहात? बरे आहात ना? मस्त मस्त. तू कसा आहे? मजेत मजेत. तुझीच मजा आहे. माझीच मजा आहे. आज आपलीच मजा आहे. विक्रांत कोणाची मजा आहे? तुमच्यासाठी केलंय. मला देणार का नाही ते पण नाही माहिती मला अजून. तू रोज खातेस, आता यांना खाऊन दे. असं असतं एकदा. मागच्या वेळेस खायला हापणूस मासा. हापणूस. आणलंय बॅगेत आहे, आणलंय. तुम्हाला जे टी शर्ट प्रमोशन तुम्हाला जर टी शर्ट घ्यायचे असतील तर निखिलला कॉन्टॅक्ट करा. सुंदर असे टी शर्ट बनवतो. जॅकेट रॉयल कोकणी. आम्ही पण घेतला, तुम्ही पण घ्या. रॉयल कोकणी मस्त बनवलं. माझा फ्रेंड शुभम, हाय शुभम. नलिनी काकू, त्यांचा मुलगा विक्रांत आणि हा संकेत. हाय संकेत. हम लोग सब जेजेचे. ओ माय गॉड. मी जिल्हा मराठी सेम मग मी रेवसकर दिसते रे. रेवस म्हणजे आपली कोलीवाड आहे. रेवस तुझ्या बायका असल्या मावरा विकायला दिला. असं पहिलं दाखवा सगळ्यांनी. असं करा. करूया रेडी. माझा डावा दाखवायला. आपण असं करू. उठूनच. रोलिंग. 1 2 3. तू खाते? आम्हाला ठेव. मी खाणार. बरं विक्रांत, रेस्टॉरंट कधीपासून होणार? नमस्कार मंडळी. आपलं रेस्टॉरंट चालू होणार आहे. 17 तारखेला आपलं ओपनिंग आहे. कारण का संकष्टी आहे आणि संकष्टीला आमच्या इथे कोणी काही खात नाही. उगाच आमच्या पैशाला म्हणजे खिशाला कांदा नको लागायला आम्ही संकष्टीचं उद्घाटन ठेवलेलं आहे. आणि 18 तारखेपासून आम्ही या रेस्टॉरंटचं ओपनिंग म्हणजे चालू केलेलं आहे लोकांसाठी. सो 18 तारखेनंतर तुम्ही नक्की या. 18 डिसेंबर 2024. आणि त्यानंतर सलग चालूच असणार आहे आपलं आगरी कोळी खाणं जे काही आहे. सगळं काही पारंपरिक गोष्टी. भरलेला पापलेट, कोलबीचा कांजी, उकाड, सगळं जेवढं तुम्ही बघता तेवढं सगळं. पब्लिक डिमांड ऑन पब्लिक डिमांड. जे तुम्हाला आवडेल ते मी बनवून देऊ. चायनीज सोडून. चायनीज सोडून खात नाही. चायनीज मध्ये असते आजीनं मोठो. कारण आजीने मला केलंय मोठो. कल्ला. व्हॉट आर यू खाईंग टुडे? विक्रांत, व्हॉट आर यू सर्विंग टुडे? सुरमई फ्राय. 450 रुपये प्लेट. आहे टेकला गौरे ले लो. गौरी को जाडा करके भेजेगा. खाण्याच्या बाबतीत मगाशी हा बोलला वेज करे. चल हे चालतं. तिकडे ठेव. आजची म्हणजे फेवरेट व्हेरी नरम नरम भाकरी. भाकरी इज व्हेरी लवचिक. अजून टाटे बिटा आलीच नाही ना आमची. हो प्रॉपर. सर्विंग दॅट प्लेट. यू नो व्हॉट. बोला. ऐक ना, तू ठेवून दे, आम्ही घेऊ. कशाला तू पण बस जेवायला. ते व्हिडिओ मी चांगलं दिसेल. तू वाड्यापर्यंत 5 वाजतील विक्रांत. वाढलं 1 मिनिट. तू पण बस. मला फक्त रसा पाहिजे. मागच्या वेळेस हाबनूस मासा खाल्लेला. आता म्हणजे तो माझ्यासारखा होता. आता सुरमई म्हणा गौरी सारखी आहे का? गौरी सारखी. काहीही बोलतात. मी खाल्लेला पापलेटचा भरता. ते भरीत खायला आणि दाखवलेला आम्ही बोंबील.
मला खूप जण बोलतात तू खूप नशिबवान आहेस, तू नलिनी काकांच्या हातचा मला पण बोलतात जेवण खाऊन आलास. आज परत आलो, आज डबल नशीब फलफललंय. काय काय फलफललंय. गावाला अशी फिरायला फील आहे ना जबरदस्त आहे. आणि टुरिस्ट येतात ना इकडे खूप फुल माहोल करून जातात. नागाव बीच आता ते खाय पैसे घ्यायचं का शेंगदाणे दोन्ही पाय ऍट अ टाइम रे. थांब एक सेकंड. आता एक सीन आहे की तुम्ही ना एकमेकांमागे धावते, असा एक शॉट घ्यायचा आपल्याला. मी नाही ब्रो. ब्रो मन्यार पाण्यातली ना. निकल जाएगा सबसे. नाही ग रबराचा टाकून ठेवलाय. जिवंत अरे मेल्यानंतर ते आट्या बिट्या ते जाऊ दे, तू नंतर बघू. रोलिंग झालं. कॅमेरा कबड्डी खेळूया. ऍक्शन. कॅमेरा ऍक्शन. काय झालं सुदामती, एवढी उदास काय? कुठं गेला तुझा? पण ती मालवणीच बोलतो. गौरीला पकडलंय. मग पकडताना ते असं पटकन पकडायचा शॉट आणि त्यानंतर तू मागून फिरवतोय. आगरकन माझी होणारी बायको रागवू नकोस ग. माझं होणार नवरा प्लीज, इट्स जस्ट अ रील. आणि त्याच्या मागे शुभम आहे. आम्ही आर्टिस्ट आहोत, असं काय नाही. ऍक्टिंग करताय फक्त ऍक्टिंग चालेल, बाकी काही नाही. फिरव. बाप 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 बाप. एक क्लोज मारायचा आहे बाप. थँक्यू सो मच फॉर युअर प्रिशियस टाइम. म्हणजे तुमच्या दिलेल्या आम्हाला अमूल्य वेळाबद्दल तुमचं हार्दिक आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पॅकअप नाही पॅकअप नाही, पॅकअप तोपर्यंत नाही म्हणतायत जोपर्यंत सनसेट झालेला. अरे गेला अजूनही आपले ऍक्च्युली मंडळी मला इथून परत जायचंय इथे चेंबूरला. आमची थोडी आजच्या दिवसात आमच्या प्रोडक्शनला 1 वर्ष पूर्ण होतंय, तर त्याचं सेलिब्रेशन म्हणजे वर्धापन दिन आहे. आणि त्याच्यानंतरला आज रात्रभर रिहर्सल आहे गाव गोंधळ या नाटकाची. तर सगळी शेड्यूल टाईट आहे. म्हणजे सकाळी 4 वाजता उठलोय, त्यानंतरला हा सगळा इकडे दिवसभर शूट केलं. आता इथून 2 तास रनिंग, 2.5 तास बाईक चालवत जायचं. त्यानंतर तिथे सेलिब्रेशन, नंतर तिथं रिहर्सल घासून करणार. म्हणजे झोपेचा भुगा झालाय माझ्या शापा. ही आहे स्ट्रगलर लाईफ. ही दाखवत नाही, शेअर जास्त करत नाही. म्हणजे मुळात ब्लॉग करायला भेटत नाही. म्हणजे ब्लॉग करू का ती कामं करू, अशातली गोष्ट आहे. सो प्रत्येकाच्या मेहनत असतात. सो मेहनतीचं आज ना उद्या फळ मिळेलच. रात्रीचे आता 9 वाजलेत. पोचलोय पनवेलला. 7 वाजता निघालोय अलिबागवरून. आता घरी जाणार होतो, फ्रेश वगैरे होऊन रिहर्सलला जाणार होतो, मीटिंगला जाणार होतो, पण आता लेट होईल. तर बोललो आता डायरेक्टच जातो. चेंबूरला जायचं आहे. चेंबूरला आता 1 पाऊण तास तरी लागेल इथून, बघूया. नाही तर आता मी घरी जाऊन परत यायला 1-1.5 तास लागला असता ट्रेननी जायला, स्लो ट्रेननी. तर बोललो आता बाईक आपली आहे तर जातो. हा कोण आहे? प्रतीक नाच घुमला. हा कोण आहे? 4 केक आहेत. कोणाचं आहेत? लाईनी दुबाई.
कापा आता चला. जय देवा गणपती बाप्पा गणेश्वरा आणि नटेश्वरा. मी कलारंग ग्रुपला 1 वर्ष पूर्ण झाले. नाथगुंडला गाण्याला मिलियन्स व्ह्यू पूर्ण झालेत आणि कलारंगाचा पुढील प्रोजेक्ट गावकोंदा याची संपूर्ण टीम, संपूर्ण कलारंग परिवार आणि हे जे यश ते या वर्षभरात या ग्रुपला दिलं आहे ते असं यश यापुढेही वर्षानुवर्ष चालू राहिले. सगळ्या मिळून एकत्र एक कलारंगाला हातभार लावता कायम म्हणून तुमचं एक सर्वांच्या तर मंडळी अलिबागला जाऊन पुन्हा एकदा रिहर्सलला हॉलला गेलो. म्हणजे 7 ते 10 वाजेपर्यंत सेलिब्रेशन या सगळ्या गोष्टी होत्या, पण मी जाईपर्यंत थोडा सेलिब्रेशन थांबवलेला माझ्यासाठी. सेलिब्रेशन झालं, जेवण झालं आणि रात्रभर गावगोंधळची रिहर्सल करत होतो. सो ती पण आहे. आणि बाय द वे आता 24 तारखेला, आता खूप दिवस कमी आहेत, म्हणजे आज 7-8 दिवस बाकी आहेत. 24 डिसेंबरला आपलं नमन मास्टर दीनानाथ नाट्यगृह येथे नमन आयोजित केलेलं आहे आणि मी स्वतः आहे त्या नमनमध्ये आणि एक वेगळी भूमिका करतो आहे. ह्यावर्षी ऐतिहासिक करतो आहे. मला तुम्ही कॉमेडीच्या ह्याच्यातून बघितलं असाल, पण ऐतिहासिकमध्ये एक वेगळा कोकणी निखिल तुम्हाला एक वेगळी भूमिका साकारताना दिसेल. तर तुम्ही नक्की या 24 डिसेंबरला सुद्धा बघण्यासाठी. आणि सोबतच गावगोंधळीची पण रिहर्सल चालू आहे, ते पण लवकरच शो सांगेन कधी आहे ते काय ते, अजून तारीख भेटले नाही, पण 24 डिसेंबरला नक्की या. आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.